नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूयात झणझणीत वडापाव। इथे आपण वडापाव तयार केलेला आहे। आता तो कशा प्रकारे केला त्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया। इथे आपण वडापावसाठी लागणारे जे मसाले आहेत ते घेतलेले आहेत। अशा प्रकारे वडापाव करून पहा, खूप छान होतो मंडळी। हे पहा, इथे आपण 1 चमचा जिरं घेतलेला आहे। इथं आपण 2 लसणाच्या ज्या कुड्या असतात, गड्ड्या असतात, त्या सोलून घेतलेल्या आहेत। कमीत कमी 20 ते 22 लसूण पाकळी आहे। 1 चमचा मीठ घेतले आपण। ओवा घेतलेला आहे थोडासा। 8 ते 10 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट आहेत। इथं आपण कढीपत्ता घेतलेला आहे। अर्ध लिंबू घेतलेला आहे। 2 ते 3 1 इंचाचे आल्याचे तुकडे घेतलेत आपण, आणि कोथिंबीर घेतलेली आहे। इथं आपण 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, अर्धे अर्धे करून, आणि छान बटाटे आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। 1 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे। आणि आता इथं आपल्याला वडापावसाठी जी चटणी 1 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे। वाटी चांगली दाबून बेसन घेतलेलं आहे। आणि वडापावसाठी आपल्याला चटणी करायची, त्याच्यासाठी आपण सालासकट 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण भाजी कशी करायची ती पाहूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे मसाले एकत्र करायचे आहेत। मिक्सरचं भांडं घेऊया आपण। छानपैकी आता हे जे मिक्सरचं भांड्यामध्ये आपल्याला सगळे मसाले एकत्र करायचे आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरं घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण। ह्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। 8 ते 10 मिरच्या घेतल्यात। आणि आपण कढीपत्ता घेऊया। कढीपत्ताही आपल्याला ह्या मसाल्यामध्ये बारीक करायचा आहे। खूप छान टेस्ट येते आपल्या वडापावला। कोथिंबीर घेऊया, आणि हे सगळा मसाला आपल्याला बारीक करायचा। हे पहा, छानपैकी आपण मिक्सरला मसाला बारीक करून घेतला आहे। आता इथं आपल्याला जी लसूण चटणी करायची आहे, तर सालासकट लसूण मी सोलून घेतलेला नाही आहे। ह्या लसणाला आपण सालं तशीच ठेवलेली आहेत। आणि हा 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या आहेत। ह्या भाजून घ्यायच्यात आपल्याला कढईमध्ये। हे पहा, आणि ही लसूण चटणी वडापावबरोबर खूप छान लागते बरं का। खूप टेस्टी लागतो वडापाव ह्या चटणीमुळे। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊया। अगदी 1 चमचा म्हणजे 1 चमच्याच्या वरती थोडंसुद्धा तेल आपल्याला जास्ती घ्यायचं नाही। आता आपण ह्या तेलामध्ये मोहरी फोडणीला टाकूया। मोहरी छान तडतडली की आपण 1 चमचा हळद टाकूया। 1 चमचा हिंग टाकूया। आणि जो मसाला आपण मिक्सरला बारीक केलेला आहे तो मसाला टाकूया। छानपैकी हा मसाला ह्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान असा आपला मसाला परतून झाला आहे। आता आपण ह्या बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत, तो बटाटा फोडणीला टाकूया। आता ह्याची भाजी करून घ्यायची मंडळी आपल्याला। आपण जो वडा करतोय त्या वड्यासाठी आपल्याला ही बटाट्याची भाजी करून घ्यायची। अशा प्रकारे बटाटा आपण फोडी करून घेतलेला आहे। आणि छानपैकी आपण हा बटाटा उकडून घ्यायचा आहे, म्हणजे कच्चा ठेवायचा नाही आहे। 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। आता थोडंसं मीठ टाकूया आपण, आणि मीठ टाकून ही भाजी छानपैकी परतून घ्यायची आपल्याला। एकसारखा हा सगळा मसाला आपल्या ह्या बटाट्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि छान आता 5 मिनिटासाठी आपण ही भाजी परतून घेणार आहे। थोडासा ओवा टाकूया आपण। अर्धा चमचा ओवा टाकला आहे आपण। जर तुम्हाला ओवा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल मंडळी। हे बघा, आता आपण ही भाजी छान परतून घेऊया। अशी एकसारखी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची। आणि वडापाव करताना अशा प्रकारे भाजी करा मंडळी, आणि ह्याचा तुम्ही वडा करून बघा। खूप सुंदर आणि टेस्टी होतो। तुम्ही गाडीवरचा वडा खायलासुद्धा विसराल, इतका सुंदर वडा होतो ह्याचा। आणि कधी खाऊसा वाटला तर तुम्ही घरीच कराल वडा। अशी भाजी आपल्याला छान हे परतून घ्यायची। 5 मिनिटासाठी एकसारखी पूर्ण आपला मसाला आणि हा बटाटा एकजीव व्हायला पाहिजे, एवढं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता आपण आपली भाजी करून झालेली आहे। वडापावसाठी जी आपण भाजी करतोय ती झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होऊन देऊया। भाजी थंड व्हायला ठेवूया। आता इकडे आपण लसूण चटणी करूया। इथं आपण भाजलेला लसूण घेतलेला आहे। हा पहा, छान असा लसूण भाजून घेतलेला आहे। आपण तेल घातलेलं नाही, बिना तेलाचा लसूण भाजलेला आहे। आणि इथं आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत।
एक 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, लाल मिरची पावडर घेतली आपण, थोडंसं मीठ घेणार आहे ह्या चटणीसाठी आणि हे आपण मिक्सरला सगळं बारीक करणार आहे. म्हणजे आपली लसूण चटणी तयार आहे. वडापावसाठी आपण जी लसूण चटणी बनवतो आहे ती आता आपण बारीक करून घेऊया. आता इथं आपण जी भाजी करून घेतली मंडळी, बटाटे वड्यासाठी जी भाजी करून घेतलेली आहे ते पूर्णपणे हे बटाटे आपल्याला मॅश करायचे आहेत. हे पहा, आता जर असं तुम्हाला नसेल करायचं तर बटाटे किसून घ्या किंवा आधी मॅश करून घ्या आणि मग भाजी करा त्याची. हे पहा, पण फोडणीला जर तुम्ही ही भाजी टाकला तर फोडणीची भाजी जेव्हा आपण वडा करतो फोडणीच्या भाजीचा, तर त्याची टेस्ट खूप छान लागते. म्हणून ही भाजी आपल्याला करून घ्यायची, फोडणीची भाजी आपल्याला करून घ्यायची वड्यासाठी. तर जर तुम्हाला असं नसेल करायचं तर बटाटे किसून घ्या किंवा मग मॅश करून घ्या आणि मग फोडणीला टाका. आता हे पहा, छानपैकी असं मॅशरने आपण एकसारखे बटाटे करून घेतो आहे. हे पहा, अशा प्रकारे आपले बटाट्या वड्याचं जे सारण आपलं बटाट्याच्या भाजीचं आहे ते झालेलं आहे. आणि हे पहा तुम्ही किती मी एकदम बारीक करून घेतलेले आहेत सगळे मसाले आणि बटाटा एकसारखा करून घेतलेला आहे. आणि अशा भाजीचे जेव्हा आपण वडे करणार आहे तर खूप सुंदर वडे लागतात ते. आता एक अर्ध लिंबू आपण भाजीमध्ये पिळून घेतो आहे आणि पुन्हा एकदा ही कोथिंबीर आणि लिंबाच्या रसामध्ये ही भाजी पुन्हा एकदा आपण एकसारखी करून घेणार आहे. झणझणीत अशी आंबट आणि तिखट भाजी बटाट्या वड्यामध्ये खूप छान लागते. एकदा अशा पद्धतीने करून पहा तुम्ही. अगदी तुम्ही गाडीवरती जसा वडापाव खाता मंडळी, त्याहीपेक्षा आपला वडापाव घरी खूप छान होतो. हे पहा, अशी एकसारखी आपल्याला भाजी पूर्ण करून घ्यायची. थोडंसं माझं लिंबू शिल्लक राहिलेलं होतं ते आता थोडंसं मी वरती आणखीन थोडं पिळून घेते. थोडंसं शिल्लक राहिलेलं पिळून घेते मी, पण अर्ध लिंबू पाहिजे. आपण जेव्हा 4 ते 5 बटाटे घेणार आहे त्याच्यासाठी अर्ध लिंबू हवं आपल्याला. आणि आता ही भाजी आपली बटाटा वड्यासाठी तयार आहे. आता आपण बॅटर करायला घेऊया. आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. अशा प्रकारे भाजी खूप छान होते मंडळी, करून पहा तुम्ही. आता इथं आपण वड्याचं बॅटर करूया. 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे, कारण आपण भाजीला पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे जास्ती मिठाचा वापर कमी ठेवा. 1 चमचा आपण 1 चिमूटभर आपण सोडा पण घालणार आहे. थोडासा ओवा घातलेला आहे. अगदी 1 चिमूट सोड्याची घालायची आपल्याला, जास्ती घ्यायचं नाही आहे सोडा, नाही तर मग वडे तेलकट होतात. आता आपण हे बॅटर करून घेऊया. हे पहा, छानपैकी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. हे पहा, आता हे पूर्ण हाताने एकसारखं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. ज्या बेसन पिठाच्या गाठी होतात त्या गाठी मोडून घ्यायच्यात. दाखवते मी तुम्हाला. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे आपण बॅटर तयार करून घेतलं. हे पहा, आता हे जे बॅटर आपण केलेलं आहे त्याची पूर्ण अशी एक तार सुटायला पाहिजे, म्हणजे आपण समजायचं की आपलं वड्यासाठी हे मिश्रण तयार आहे. हे पहा, एकसारखी अशी तार जी आहे बेसन पिठाची ती तार सुटायला पाहिजे. आता तेल पाहूया आपण गरम झालं आहे का आपलं. तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण वडे तळायला घेऊया. मी दाखवते तुम्हाला वडे. हे पहा, आता हे बटाट्याची जी भाजी आहे त्या भाजीचे मी सगळे वडे असे करून घेतलेले आहेत. हे पहा, आपल्याला ज्या आकाराचे पाहिजेत, ज्या साईजचे पाहिजेत तसे करून घ्यायचे. आणि हा असा पिठामध्ये आपल्याला वडा घोळवायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचा आहे. हे पहा, एक आपण बटाट्याच्या भाजीचे असे वडे करून ठेवले तर गोळे करून ठेवले तर आपल्याला वेळ लागत नाही वडे तळायला. आणि वडा कधीही असा चपटा करा मंडळी, कारण पावामध्ये जेव्हा आपल्याला पूर्णपणे तो वडा भरला जातो तेव्हा चवीला खूप छान लागतो. हे पहा, आता आपण काय केलं आहे, आपण फास्ट गॅसवरती तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता गॅस आपण मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हे वडे तळून घेतो आहे. हे वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत तळायचे आहेत, सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस असे वडे तळून घ्यायचेत आपल्याला. हे पहा, आता आपण पलटी करूया. एका बाजूने वडा झालेला, आता आपण दुसरी बाजू पलटी करून घेऊया.
हे पहा. आणि अशा प्रकारे वडे करून पहा मंडळी, तुम्ही खरंच बाहेरचे वडे खायचे सुद्धा विसरून जाल, इतके सुंदर वडे होतात हे. आणि जे 4 ते 5 बटाट्यामध्ये 1 वाटी बेसन पिठामध्ये आपले कमीत कमी 10 ते 15 वडे होतात मंडळी. हे पहा, आता आपण छान खरपूस कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचेत आपल्याला. घाई करायची नाही, वडा काढायचे आणि मिडियम गॅसवरती तळायचं आहे, म्हणजे छान खरपूस तळले जातात, कच्चे राहत नाहीत वडे आपले. आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे वडे आपले तळून झालेत. आता आणखी 2 वडे मी तुम्हाला करून दाखवते. टिश्यू पेपरवरती आपल्याला वडे काढायचे. तेलकट वडे अजिबात होत नाहीत हे, पण तरी आपण टिश्यू पेपरवरती काढूया. आता दुसरे आणखी 2 वडे मी तुम्हाला करून दाखवते. असा आपल्याला जो आपण पिठाचा, आपल्या बटाट्याचा जो भाजीचा गोळा केलेला आहे, तो छान पिठामध्ये असा एकसारखा बुडवायचा आहे आणि मग तेलामध्ये सोडायचा आहे आपल्याला. आता हेही वडे आपले तळून झालेले आहेत, काढून घेऊया आपण. आणि आता आपण प्लेट सर्व करायला घेणार आहे. प्लेट आपण सर्व करूया मंडळी. आपण लसूण चटणी जी केली होती ती चटणी आपण वड्याला लावायची आहे. हे पहा, अशा प्रकारे चटणी थोडीशी ओलसर होते आपली, पण हिची चव खूप छान येते वड्याबरोबर. लसूण चटणी खूप छान ही लागते. हे पहा, आता पूर्णपणे हा वडा जो आहे आपण पावामध्ये पूर्ण बसलेला आहे. हे बघा, म्हणून आपण जे वडे करतो वडापावचे, ते थोडे चपटे जर तुम्ही केलेत वडे तर खूप छान होतात. चपटे वडे करायचे म्हणजे पूर्ण पावामध्ये भरले जातात ते. आपण लसूण चटणी पुन्हा एकदा पावाला लावून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पावामध्ये वडा भरायचा आहे. 2 तळलेल्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपला वडापाव तयार आहे मंडळी. अशा प्रकारे तुम्ही करून पहा. जशी मी भाजी केली, जे मसाले मी वापरलेत ते मसाले आणि बॅटर जसं केले तसं बॅटर करून तुम्ही जर हा वडापाव केलात तर नक्कीच गाडीवरचा वडापाव खायला विसरून जाल मंडळी. अशा प्रकारे करून बघा. धन्यवाद.